गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे. हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील आदर, श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 1. गुरुपौर्णिमेचा अर्थ आणि वेळ. वेळ. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. शाब्दिक अर्थ: गु म्हणजे अंधार, अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश, ज्ञान. अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती म्हणजेच गुरु. 2. गुरुपौर्णिमेचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व. महर्षी व्यास जयंती व्यास पौर्णिमा. भगवान वेदव्यास यांचा जन्म या दिवशी झाला मानला जातो. त्यांनी 4 वेदांचे वर्गीकरण केले, 18 पुराणे आणि महाभारत या महाकाव्याची रचना केली. ते सर्व मानवांचे आद्यगुरु मानले जात असल्याने या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आदियोगी आणि आद्यगुरु योग परंपरा. योग परंपरेनुसार भगवान शिवाने आदियोगी याच दिवशी हिमालयात पहिल्या 7 शिष्यांना सप्तर्षी योगशास्त्राचे ज्ञान देऊन आद्यगुरूचे रूप धारण केले होते. बौद्ध धर्मातील महत्त्व. ज्ञानप्राप्तीनंतर बोधी प्राप्त झाल्यावर भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या पहिल्या 5 शिष्यांना पहिले प्रवचन उपदेश दिला. तो दिवस आषाढ पौर्णिमेचाच होता. 3. आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान. आपल्या आयुष्यात आपल्याला विविध रूपात गुरु भेटतात. पहिले गुरु माता पिता. जन्मापासून संस्कार आणि मूल्ये देणारे आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. शिक्षक व मार्गदर्शक. विद्या, कला, कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान देणारे सर्व शिक्षक. आध्यात्मिक गुरु. माणसाला योग्य जीवन मार्ग दाखवणारे आणि आत्मज्ञानाकडे नेणारे गुरु. 4. साजरा करण्याची पद्धत. गुरूंचे पूजन. या दिवशी मठांमध्ये, आश्रमांमध्ये, शाळांमध्ये आणि घरी गुरूंचे किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते. कृतज्ञता व्यक्त करणे, गुरूंचे आशीर्वाद घेणे आणि त्यांना गुरुदक्षिणा किंवा मानपत्र देणे. आई वडिलांचे पूजन. अनेक घरांमध्ये आई वडिलांच्या पाया पडणे व त्यांचे पूजन करून आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे.